नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर मित्रांनो, आज आपण पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा पोलीस शिपाई भरतीचा 2021चा म्हणजेच 2 एप्रिल 2023 साली झालेला जो लेखी परीक्षा पेपर होता, तर तो आज आपण इथे पाहणार आहोत। तर यामध्ये आज आपण त्याचा भाग 1 पाहणार आहोत। तर त्या भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर करणार आहोत। तर आगामी येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूया त्याच्या आहे आपल्या सोलापूर जिल्हा शहर पोलीसच्या भरतीमधील भाग 1 मधील प्रश्न पहिला। तर हा डी सेटचा पेपर होता, तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्या। आपण डायरेक्ट आता प्रश्नांकडे वळूया। तर प्रश्न पहिला आहे ते तुम्ही आता इथे पाहू शकता। काय दिलेलं आहे ते 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील। म्हणजे आपल्याला इथे काय दिले, 6 पुरुष किंवा 8 मुले ते जे काम आहे तर ते 24 दिवसात करतात। तर तेच काम आपल्याला करायचं आहे, काम तेच आहे, फक्त 7 पुरुष आणि 12 मुले, 7 पुरुष आणि 12 मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील हे आपल्याला काढायचं आहे। तर कसं सॉल्व्ह करतो आपण हे, तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर आपल्याला काय दिलेलं आहे, 6 पुरुष किंवा म्हणजे किंवाला आपण काय म्हणू शकतो, 6 पुरुष बरोबर किंवा 8 मुले, म्हणजे 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात असं दिलेलं आहे। आता 6 पुरुष बरोबर जर 8 मुले असतील तर मग एक पुरुष बरोबर काय होणार, 8/6 मुले, हे 6 तिकडे भागाकारत जाईल। 8/6ला आपण जर 2ने परत भाग घालवला तर 4/3 येतं, म्हणजे एक पुरुष बरोबर 4/3 मुले, आपलं हे गुणोत्तर आलं। तर आपल्याला पुढे काय दिले, तर तेच जे काम आहे तर ते 7 पुरुष व 12 मुले, तर आता व किंवा आणि दिलेलं असतं तर तेव्हा आपण बेरीज करतो, तर ते किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला काढायचं आहे। तर ते 1 दिवसात पूर्ण करतील असं आपण मानूया। 7 पुरुष व 12 मुले म्हणजे 7 पुरुष अधिक 12 मुले बरोबर 1 दिवस लागतील। तर आता आपल्याला माहिती आहे एक पुरुष बरोबर किती, 8/6 मुले। तर आता इथे पुरुष जे आहे तर त्या 7 पुरुष अधिक 12 मुले, आता पुरुषच्या जागी 4/3 ठेवायचं आपण, म्हणजे 7 पुरुष म्हणजे 7 गुणिले 4/3 मुले अधिक हे 12 मुलेला 12 मुले, म्हणजे मुलांमध्ये आपण संपूर्ण कन्वर्ट करूया, बरोबर काय येणार, आता 7 चोक किती 28 आणि भागिले 3 अधिक 12। तर आता हे 12 त्रिक काय होणार आहे, छेद जर सामान केला आपण तर 12 त्रिक 36 होणार, हे 28 अधिक 12 त्रिक 36 भागिले 3 आणि 28 आणि 36 किती होतं 64, म्हणजे 64 भागिले 3 आपलं आलं, म्हणजे 64/3 मुलांना 1 दिवस लागतात। तर आपल्याला काय, आता हे आपलं समीकरण आलेलं आहे, 64/3 मुलांना 1 दिवस लागतील। तर 64/3 मुलांना 1 दिवस लागतात। तर आता मग 1 बरोबर काय येणार, तर म्हणजे आता 64/3 मुले आहेत, म्हणजे आता 1 बरोबर आपण काय म्हणू शकतो, तर आपण सुरुवातीला पाहिलं होतं म्हणजे किती, तर 8 मुले किंवा 6 पुरुष म्हणजे 8 मुले 24 दिवसात करतात। तर आपल्याला काय काढायचं होतं, तर 64/3 मुले किती दिवसात करतील। तर आता हे व्यस्त चलन असतं म्हणून आपण सरळ गुणाकार करतो, म्हणजे M1 D1 भागिले W1 बरोबर M2 D2 भागिले W2। तर आता W1 W2 सेम दिलेला आहे म्हणून आपण काय करणार आहे, ते 24 गुणिले 8, म्हणजे हे D1 24 आहे आणि 8 हे काय आहे तर म्हणजे मुले दिलेली आहेत, म्हणजे M1 दिलेला आहे 8। तर आता M2 आपलं किती आलेलं आहे, 64/3 आलेलं आहे, मग M2 हे इकडे काय होणार आहे, ह्याला भागाकारात जाणार, 24 गुणिले 8 भागिले 64/3 होणार, बरोबर काय राहणार हे 1, म्हणजेच आपल्याला काय D2 काढायचं आहे, D2 बरोबर आपण 1 मानलं आहे। तर आता इथे जर तुम्ही हे 3 जे आहे तर ते वर जाणार, म्हणजे काय येणार 24 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 64 येणार। तर आता इथे जर तुम्ही भाग घालवला तर कशाने भाग जातो, इथे 8 × 8 8 × 8 64, परत 8 × 8 8 × 24, म्हणजे उरलं किती 3 गुणिले 3 किती 9, म्हणजे 8 मुले बरोबर किती आलं आपलं, तर इथे 3 त्रिक 9 आलं, म्हणजे 8 मुले हे 24 दिवसात करता आपल्याला दिलं होतं। तर आता 1 बरोबर किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे किती 9 दिवस, म्हणजे 7 पुरुष अधिक 12 मुलेची ही किंमत आहे आपली, म्हणजे 7 पुरुष अधिक 12 मुले ते किती आलं आपलं 64/3 मुले आलं, त्यांना किती 1 दिवस लागतील, मग 1 बरोबर किती आले 9 आले, म्हणजे 7 पुरुष व 12 मुले मिळून किती 9 दिवसात ते काम जे आहे तर ते पूर्ण करतील, म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर 9 दिवसात। तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता। तर 9 जे आहे तर ते ऑप्शन 2 मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता, तर तेच जे आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। 2 स्थानकातील अंतर 540 किलोमीटर असून अस्थानकापासून सकाळी 8:30 वाजता सुटलेल्या गाडीचा वेग ताशी 60 किलोमीटर असेल, म्हणजे आता 2 स्थानकं दिलीत
त्यापैकी अ स्थानकापासून जी गाडी सुटली आहे सकाळी 8:30 वाजता त्या गाडीचा वेग ताशी 60 दिलेला आहे व काय दिले पुढे त्यावेळी ब स्थानकावरून सुटलेल्या गाडीचा वेग म्हणजे त्याच वेळेस अ जी गाडी जेव्हा सुटली आहे 8:30ला तर त्याच वेळेस ब ठिकाणाहून सुद्धा अ ठिकाणी यायला एक गाडी निघालेली आहे आणि तिचा वेग किती आहे 75 किलोमीटर प्रति तास असेल तर त्या गाड्या किती वाजता एकमेकींना भेटतील आपल्याला हे काढायचं आहे। तर आता दोन्ही गाड्यांचा वेग दिलेला आहे आणि त्या दोन्ही गाड्यांमधलं अंतर दिलं स्थानामधलं अंतर दिले आणि त्या गाड्या किती वाजता एकमेकांना भेटतील आपल्याला हे काढायचं आहे म्हणजे आपल्याला वेळ काढायचा आहे किती वाजता भेटतील ते। तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता। तर आता इथे अ स्टेशन आहे इथे ब स्टेशन आहे दोन्हीतलं अंतर किती आहे 540 किलोमीटर। आता अ 8:30 वाजता सकाळी गाडी निघालेली इकडून पण 8:30 वाजता आणि इकडून पण सकाळी 8:30 वाजता गाडी निघालेली आहे एक म्हणजे दोन्ही स्थानकाकडून एकमेकांकडे जायला निघालेले आहेत। तर पहिल्या गाडीचा वेग किती आहे 60 किलोमीटर प्रति तास आणि इकडून बस ठिकाणाहून निघाले त्याचा वेग आहे 75 किलोमीटर प्रति तास। जेव्हा गाड्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने यायला निघतात तेव्हा आपण काय करतो वेगांची बेरीज करतो म्हणजे एकूण वेग काय होणार आहे 60 अधिक हे 75 होणार आहे। म्हणजे जेव्हा गाड्या एकमेकांच्या विरुद्ध असतात तेव्हा आपण काय करतो आपण वेगांची बेरीज करतो। तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जेव्हा एका दिशेला ज्या गाड्या जात असतात तेव्हा आपण वेगांची वजाबाकी करतो। मग एकूण वेग काय होणार आहे तर 60 अधिक 75 म्हणजे किती 135 किलोमीटर प्रति तास हा एकूण वेग आलेला आहे। तर आपला फॉर्म्युला काय असतो वेळ बरोबर अंतर भागिले वेग असतं। तर अंतर आपल्याला माहिती आहे 540 आहे आणि वेग किती आहे तर दोन्हीची बेरीज केल्यानंतर 135 आहे म्हणजे 540 भागिले 135 ह्याला जर आपण भाग घालवला म्हणजे कशाने भाग जातो ह्याला 9ने जर भाग घालवला 9 संग 54 म्हणजे वर राहतं 60 आणि खाली 15 9 35 अशी खाली राहतं 15 म्हणजे 60/15 आलं 15 × 15 15 चौक 60 म्हणजे 4 तास हे आहे ते आपलं वेळ आलेला आहे कारण जे अंतर जे आहे किलोमीटरमध्ये आणि वेग तासामध्ये आहे म्हणून हे 4 तासामध्ये आपलं ॲन्सर आलं म्हणजे वेळ आपली आली 4 तास। म्हणजे आपण काय करणार आता त्या एकमेकींना 4 तासाने म्हणजेच कधी भेटणार आहे तर त्या 4 तासाने म्हणजे 8:30 पासून 4 तास पुढे आपण मोजणार 9:30 10:30 11:30 आणि 12:30 म्हणजे दुपारी 12:30 वाजता त्या तर त्या एकमेकींना भेटणार आहेत त्या गाड्या म्हणजेच आपलं ॲन्सर काय असणार आहे तर 12:30 वाजता। तर इथे ऑप्शन 1 मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर त्या गाड्या एकमेकींना 12:30 वाजता भेटतील ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 3 काय दिलेलं आहे ते 25चे 40% व 60चे 20% या दोन संख्यांची बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तरांची संख्या पूर्ण धनसंख्या असेल। म्हणजे आपल्याला काय करायचं आहे 25चे 40% काढायचं आहे आणि 60चे 20% काढायचं आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे आणि त्यातून आपल्याला किती संख्या म्हणजे कोणती संख्या वजा करावी लागेल जेणेकरून आपला ॲन्सर काय असणार आहे तर उत्तराची संख्या पूर्ण घन संख्या येणार आहे पूर्ण धनसंख्या येईल। तर आता 25चे 40% किती असतात म्हणजे 25 गुणिले आपण काय करतो 40/100 करतो 25 गुणिले 40/100 म्हणजे किती आलं 2 शून्याला ह्या 200 म्हणजे ही 2.5 आले ते आणि 2.5 25 किती 100 म्हणजे हे किती आलं 10 आलं 25च्या 40% 10 आलं। त्याप्रमाणे 60च्या 20% 60 गुणिले 20/100 येतं म्हणजे 20 × 20 20 × 5 100 5 × 5 12 5 60 म्हणजे 60च्या 20% येतं 12। तर आता ह्या दोघांची बेरीज करायची आहे 25चे 40% 10 अधिक 60च्या 20% 12 बरोबर किती आलं 22 आलं। तर आता आपल्याला काय करायचं आहे यामधून अशी कोणती या दोन संख्या बेरीज करून आलेल्या संख्येतून कमीत कमी किती संख्या वजा करणे आवश्यक आहे जेणेकरून आलेल्या उत्तराची संख्या पूर्ण घन संख्या येणार आहे। तर पूर्ण घन संख्या यासाठी आपल्याला किती वजा करावं लागेल तर यामधून पूर्ण घन संख्या कोणती आहे 8 असते पण त्यातून आपल्या 22 मधून किती वजा करावं लागेल तर 14 वजा करावे लागणार आहे म्हणजे 22 मधून जर 14 वजा केलं तर किती येणार आहे तर ते 8 येणार आहे। म्हणजे पूर्ण इथे घन संख्या काढायची धन नाही तर घन संख्या तर 8 जी आहे तर ती घन संख्या आहे म्हणजे तो 2चा घन आहे म्हणजे 22 मधून आपल्याला 14 वजा करावे लागणार आहे। तर ते ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर 14 जर वजा केलं तर ते आपलं घन संख्या येणार आहे म्हणून ते डी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4 तीन संख्या 3×4=5 या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1250 आहे तर त्या संख्या कोणत्या। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 3×4=5 तर आता 9 12 15 ह्या देखील कशा आहेत तर 3×4=5 या प्रमाणात आहेत। इथे जर तुम्ही पाहिलं
पण ह्या तिघांच्या जर वर्गांची बेरीज केली तर ती जवळपास 500च्या आसपास येते, पण आपल्याला 1250 काढायचं आहे. आता 15, 25, 30 म्हणजे 5, 5, 25 म्हणजे हे तर गुणोत्तरात येतच नाही. 3 नंबरमध्ये काय दिले 12, 16, 20. तर याला कशाने भाग जातो 4ने जातो. 4 त्रिकोण 12, 4 चौक 16, 4 पंचे 20. 3 4 5 प्रमाणात आहेत. पर 3चा वर्ग 16, 4चा 16, 3चा वर्ग 9, 16 9 25 आणि 5 आपल्याला त्या 3 संख्येचा वर्ग करायचा आहे. म्हणजे 12चा वर्ग किती 144 अधिक 16चा वर्ग 256 अधिक 20चा वर्ग 400. यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 850च्या आसपास येते. म्हणजे हे 1250 आपल्याला बेरीज आणायची आहे. तर ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर 15, 20, 25 या कशा 5 त्रिक 15, 5 21, 5 5 25 म्हणजे 3 4 5 प्रमाणात आहेत. यांची जर वर्गाची बेरीज केली तर 15चा वर्ग 225 अधिक 20चा वर्ग 400 अधिक 25चा वर्ग 625. यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते 1250 येते. म्हणजे हे 15, 20, 25 जे आहे तर त्या संख्या असणार आहेत. म्हणून आपला आन्सर काय असेल तर ऑप्शन डी 15, 20, 25 त्या संख्या आहेत आणि त्या 3 4 5च्या गुणोत्तरात असून त्यांच्या वर्गाची बेरीज 1250 येते. पुढील प्रश्न पाहूया. तर आता इथे तुम्हाला भागाकार दिलेला आहे. काय दिलेला आहे तर 3952 भागिले 52 आपल्याला करायचं आहे. तर इथे 13ने भाग आपण घालूया. 13 एके 13, 13 चौक 52, 13 त्रिक 39, शून्याचा भाग लागला वरून घेतले परत 13 चौक 52. 304 भागिले 4 परत 4 आपण भाग घालवतो. 4 सत्त 28 उरले 2 वरून घेतले 4, 4 सक्क 24 म्हणजे काय आलं 76 आलं. तर 76 दिसते का तर ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. म्हणजे हा साधा भागाकार होता. ऑप्शन बी जे आहे तर ते 76 ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्याचे आजचे वय काय. तर आता काय दिले आपल्याला 8 वर्षानंतरचं वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते. तर आजचं वय आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिलेलं आहे अक्षयचे आजचे वय दिलेलं आहे म्हणजे ते काढायचं आहे. तर ते आपण x मानूया. तर काय दिले आपल्याला अक्षयचे 8 वर्षानंतरचे वय त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते. तर आता आजचं वय जर x असेल तर 8 वर्षानंतरचं त्याचं वय काय असणार आहे x अधिक 8 म्हणजे हे 8 वर्षानंतरचं वय आलं. हे काय होतं त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट म्हणजे 8 वर्षापूर्वीचं जर गेलं तर x वजा 8 पण त्याच्या दुप्पट होते म्हणून आपण गुणवले 2 करणार. म्हणजे x अधिक 8 बरोबर 2 गुणवले कंसात x वजा 8 हे आपलं समीकरण आलं. तर आता x अधिक 8ला x अधिक 8 राहणार. ह्या 2 जर आत गुणलं 2 गुणले x 2x 2 गुणले 8 16 म्हणजे 8 16 वजाला वजा. आता हे वजा 16 आहे तर इकडे आल्यावर काय म्हणजे हे अधिक 8 आहे तिकडे गेल्यावर काय होणार किंवा हे वजा 16 इकडे आल्यावर अधिक 16 होणार. म्हणजे 8 अधिक 16 होणार. हे x आहे तर ते 2x मधून वजा होणार. 8 अधिक 16 किती 24 आणि 2x मधून x गेले राहिले किती x म्हणजे 24 बरोबर काय आलं x आलं. x बरोबर आपण काय म्हणलेलं तर ते अक्षयचे आजचे वय आपण मानलेलं तर ते किती आलं तर ते 24 असणार आहे. त्याचं आपलं आन्सर असेल. तर इथे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. तर अक्षयचे आजचे वय जे आहे तर ते 24 वर्ष असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 7. एक वस्तू 1470 रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या 106 पट नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आपल्याला काढायची आहे. म्हणजे एक वस्तूची विक्री किंमत दिली आहे 1470ला जर ती विकली तर जेवढी त्याची खरेदी किंमत होती त्याच्या 106 पट आपल्याला काय होतोय तर नफा होतो आहे. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. काय दिले वस्तूची विक्री किंमत आपल्याला दिलेली आहे 1470 रुपये आणि नफा देखील दिलेला आपल्याला खरेदी किमतीच्या 106 पट म्हणजे 106 गुणवले खरेदी किंमत असं आपण लिहू शकतो. तर आता खरेदी किंमत काढायची म्हणून आपण खरेदी किंमत x मानायची. मग नफा बरोबर काय येणार 1/6x म्हणजे 1/6 खरेदी किमतीच्या 1/6 पट म्हणजे 1/6 हा काय आला नफा आला. नफा बरोबर फॉर्म्युला काय असतो विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तर आता खरेदी किंमत बरोबर काय येणार मग विक्री किंमत वजा नफा. तर आता आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे x आहे विक्री किंमत किती आहे 1470 आहे वजा नफा. नफा म्हणजे किती 1/6 नफा आहे. आत्ताच आपण इथे पाहिलेला आहे. 1470 वजा 1/6 बरोबर नफा. आता हे आपण छेद जर समान केला तर x बरोबर काय होणार 1470 गुणिले 6 जर केलं तर 6 0 0 6 7 42 2 हातच्या आले 4 6 चौक 24 4 28 8 हातच्या आले 2 6 1 6 2 8 म्हणजे 8820 येतं हे
वजा एक्सला एक्स भागिले हे 6. तर आता हे 6 जे आहे ते भागाकार तिकडे गेल्यावर गुणाकारात होणार, म्हणजे हे 6x होईल आणि हे 8820 वजा एक्सला ते आहे असं राहील. म्हणजे हे 6x मधून आता हे वजा x आहे, तर तिकडे गेल्यावर काय होणार अधिक होणार, म्हणजे 6x आणि x 7x झालं बरोबर 8820. म्हणजे x बरोबर काय होणार, हे 7 जे आहे तर तिकडे त्याला भागाकारात जाईल, म्हणजे x बरोबर 8800 भागिले 7 येणार. म्हणजे 7 नंतर भागलं तर हे 7 एक्के 7 उरले 1 वरून घेतली 8 7 दुनी 14 परत उरले 4 वरून घेतले 2 7 चौकोन 42 आणि वरचं 0 म्हणजे किती आलं 1260 रुपये आलं. म्हणजे एक्स जे आहे तर ती खरेदी किंमत आली, म्हणजेच किती 1260 जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता, तर ते ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर त्या वस्तूची खरेदी किंमत जी आहे तर ती 1260 रुपये असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 8. तर हा चक्रवाढ व्याजावरती आधारित प्रश्न आहे. तर आपल्याला 10 से 10 दराने 15,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात होणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यात फरक किती. म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काढून त्यांचा आपल्याला फरक काढायचा आहे. तर आपल्याला येथे 10% दर दिलेला आहे, मुद्दल दिलेला आहे आणि काळ दिलेला आहे. तर दोन्ही चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याजाचा आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर दर दिलेला आपल्याला 10%, मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल दिलेला आहे 15,000 रुपये आणि काळ बरोबर n दिलेला आहे 3 वर्ष. तर सरळ व्याज बरोबर काय असतं PRT भागिले 100. तर P माहिती आहे 15,000, R म्हणजे रेट आहे 10, T म्हणजे टाईम आहे 3 वर्ष भागिले 100. हे 2 शून्याला हे 2 शून्य कट झाले, राहिले काय 1500 150 गुणिले 10 म्हणजे 1500. 1500 त्रिक किती 4500. म्हणजे 4500 रुपये आपलं काय आलं सरळ व्याज आलं. तर आता आपल्याला काय काढायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणतो त्याला. तर ते बरोबर काय असतं, तर ते अमाऊंट वजा P म्हणजे काय असतं रास वजा मुद्दल असतं. तर आपल्याला रास कशी काढतो चक्रवाढ व्याजाची, तर हे फॉर्म्युला असतो P कंसात 1 अधिक R/100 त्याचा घातांक कंसाचा घातांक n हा काय असतो, तर त्याचा फॉर्म्युला असतो. म्हणजे काय आता P माहिती आहे आपल्याला 15,000 आहे आणि दर माहिती आहे 1 अधिक R म्हणजे 1/10 1 अधिक 10/100 त्याचा घातांक 3. म्हणजे ए बरोबर काय होणार, हे 15,000ला 15,000 हे जर तुम्ही शॉर्टमध्ये केलं तर हे काय 100 अधिक 10 म्हणजे 110/100 येणार. पण त्याचा घन असल्यामुळे आपण काय करतो 110/100 गुणिले 110/100 गुणिले 110/100. तर ह्या शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं इथे आणि इथे देखील शून्याला शून्य गेलं आणि परत ह्या खालच्या ज्या शून्य आहेत 1 2 3 ह्या 3 शून्याला ह्या 15,000च्या वरच्या 3 शून्य गेल्या. राहिलं काय 11 गुणिले 11 गुणिले 11 आणि गुणिले 15 यांचा जर गुणाकार केला तर तो किती येतो, तर डायरेक्ट मी इथे तुम्हाला सांगतो 19,965 रुपये येतो. म्हणजे ही काय आली तर चक्रवाढ व्याजाची रास आली. मग चक्रवाढ व्याज बरोबर काय असतं कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर रास वजा मुद्दल. रास आहे 19,965, मुद्दल आहे 15,000. तर त्यांची जर वजाबाकी केली तर किती 4,965 रुपये येते, जे की आपलं काय आलं तर चक्रवाढ व्याज आलं. तर आपल्याला सरळ व्याज माहीत झालं, चक्रवाढ व्याज माहीत झालं. डिफरन्स बरोबर काय असतं CI वजा SI कंपाऊंड इंटरेस्ट वजा सिंपल इंटरेस्ट. 4,965 वजा 4,500 केलं तर किती येतं 465 यांची वजाबाकी येते. म्हणजे 465 जो आहे तर तो सरळ व्याज व चक्रवाढ व्याजामधील फरक असणार आहे. म्हणजेच तर 465 कुठं दिसते तुम्हाला, तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्ही पाहू शकता. तर सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक जो आहे तर तो 465 असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 9. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार किती असेल. तर आता आपल्याला काय करायला लागेल, आधी 5 क्रमवार संख्येची सरासरी दिलेली आहे 48 व क्रमवार संख्या दिलेल्या असतात. तर त्यातली मधली जी संख्या असते तर त्या आपण काय करू शकतो ती सरासरी मानतो. म्हणजे इथे 5 क्रमवार संख्येची सरासरी 48 आहे. म्हणजे पहिली संख्या काय असणार आहे ती 46 असणार आहे, दुसरी 47 आणि तिसरी मधली कोणतीही 48 दिलेली आहे, चौथी कोणती असणार आहे 49 आणि शेवटची 50. म्हणजे आपल्याला काय सरळ संख्या आपण आवरेज क्रमाने आहेत म्हणून आपण हे काढू शकतो. मधली संख्या 48 घेऊन तिच्या अगोदरच्या 2 आणि पुढच्या 2 एकूण 5 संख्या झाल्या. तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या व शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 46 गुणिले आपल्याला 50 करायचं आहे. तर हे 0 गुणिले 0 0 आलं, 5 × 30 0 हातच्या 3 5 × 20 आणि 3 किती 23. म्हणजे किती आलं तर हे तर ते 23 आलेलं आहे. तर 23 इथे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे.
तर 5 क्रमवार संख्यांची जर सरासरी 48 आहे तर पहिल्या व शेवटच्या संख्या म्हणजे 46 आणि 50 आल्या त्यांचा गुणाकार काय येतो 23 येतो. ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, त्याचा आपला आन्सर असेल. पुढील प्रश्न 180 मीटर लांबीची आगगाडी 144 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास तिच्या मार्गातील खांब ती किती वेळात ओलांडेल. म्हणजे एक खांब ओलांडायचा आहे त्याला, त्या गाडीची लांबी दिलेली आहे आणि तिचा वेग दिलेला आहे. तर यावरून आपण काय काढतो वेळ काढतो. वेळ बरोबर काय असतं अंतर म्हणजे डिस्टन्स भागिले स्पीड हा फॉर्म्युला असतो. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर आपल्याला काय दिले आगगाडीची लांबी दिलेली आहे 180 मीटर, वेग दिलेला आहे 144 किलोमीटर प्रति तास. तर आता खांब ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला काढायचा आहे. तर आता वेळ बरोबर काय असतं फॉर्म्युला अंतर भागिले वेग. तर अंतर म्हणजे काय आगगाडीची लांबी 180 मीटर, म्हणजे आता हे मीटरमध्ये आहे पण वेगमध्ये पण आपल्याला कन्व्हर्जन त्याचं मीटरमध्ये करावं लागेल. वेग आहे 144 किलोमीटर प्रति तास, म्हणजे त्याला गुणवले काय करतो आपण 5/18 करतो. म्हणजे 144 गुणले 5/18 केलं तर ते मीटर पर सेकंद येणार. आता इथे काय येतं 18 × 18 18 × 8 144 येतं. परत 8 पंचे हे किती आलं 40 आलं, म्हणजे 180 भागिले 40, शून्याला शून्य गेले राहिलं काय 18/4, 4 × 4 4 × 16 उरले 2, वरून घेतले 0 4 पंचे 20, म्हणजे 4.5 सेकंद जो आहे तर तो त्या आगगाडीला म्हणजे तो खांब ओलांडण्यासाठी वेळ लागेल किती 4.5 सेकंद. म्हणजे आपला आन्सर काय असेल तर इथे ऑप्शन बी मध्ये दिलं तुम्ही पाहू शकता. तर ते 4.5 सेकंद एवढा कालावधी लागेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. एका 225 मीटर लांब रांगेमध्ये 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. पहिले आणि शेवटचे झाड त्या रांगेच्या दोन्ही टोकांना असेल. म्हणजे एकूण किती 225 मीटर लांब रांग आहे आणि 26 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. मग पहिलं झाड इथं असेल आणि हे 26 क्रमांकाचं झाड आहे. तर ह्या रांगेतील सलग असलेल्या कोणत्याही 2 झाडातील आपल्याला अंतर काढायचं आहे. तर आता एकूण किती झाडे आहेत तर 26 झाडे आहेत. तर आपण काय करतो 26 + 1 करतो, कारण पहिले झाडाच्या अगोदर आपण काय 0 मानतो म्हणून 1 आपण वजा करतो. म्हणजे 26 मधून 1 गेले राहिले किती 25. जेवढे येतं त्यांना आपण त्याला काय करतो ह्या 225ला आपण त्याने भागतो. म्हणजे किती आलं 25, 26 + 1 25 आणि 25 9 किती 225. म्हणजे झाडातील अंतर जे किती असणार आहे प्रत्येक झाडातील अंतर तर ते 9 मीटर असणार आहे. तर 9 मीटर कशामध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. तर आता हे 25 का भागलं कारण पहिल्या झाडाचं अंतर आपण 0 पासून मोजतो म्हणून 1 ते 26 झाडांमधील अंतर जे आहे तर ते एकूण 25 येणार आहे. म्हणजे 25 वेळेस येणार आहे म्हणून 25 आपण 225ला भागलं म्हणजे किती आलं तर ते 9 मीटर आलं. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. एक पाण्याची टाकी एका नळाने 6 तासात भरते. मी पाण्याची टाकी एक दिली आहे तर ती 6 तास तिला भरायला वेळ लागतो एका नळाने. तर दुसऱ्या नळाने ती 4 तासात रिकामी होते आणि दुसरा नळ सुरू केला भरलेल्या टाकीला तर ती 4 तासात रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू म्हणजे केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल. म्हणजे आता दोन्ही नळ आपल्याला एकदा सुरू करायचे आहेत आणि टाकी रिकामी होण्यासाठी किती वेळ लागेल हा काढायचा आहे. तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर एक पाण्याची टाकी जी आहे तर ती पहिल्या नळाने 6 तासात भरते असं दिलेलं आहे. तर दुसऱ्या नळाने काय तर ती 4 तासात रिकामी होते. आपण काय करतो इथे 4 आणि 6चा लसावी घेतो. म्हणजे इथे 6 आणि 4 यांचा जर लसावी घेतला तर तो किती येतो 12 येतो. म्हणजे एका तासात पहिल्या नळाने 12 भागिले 6 केलं तर किती टाकीचा 2 भाग भरतो. म्हणजे हे 12 जे लसावी येतो तर ती टाकीची क्षमता म्हणजे 12 लिटर असं आपण मानू. एका तासात जो पहिल्या नळाने तो टाकीचा 2 भाग भरतो. दुसऱ्या नळाने काही 4 तास रिकामी होते. 12 भागिले 4 जर केलं तर किती 3. 3 जो भाग आहे तर तो दुसऱ्या नळाने टाकीचा एका तासात रिकामा होतो. 3 भाग रिकामा होतो आणि 2 भाग भरतो पहिल्या नळाने. म्हणजे एका तासात काय होतं तर 2 + 3 म्हणजे -1 म्हणजे काय टाकीचा 1 भाग रिकामा होतो. तर आपल्याला संपूर्ण टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला काढायचा आहे. म्हणजे एका तासात टाकीचा 1 भाग जर कमी होत असेल तर टाकीची क्षमता किती आहे 12. म्हणजे 12 भाग कमी होण्यासाठी 12 भागिले 1 म्हणजे किती 12 तास जो आहे तर तो कालावधी लागणार आहे. म्हणजे ती टाकी पूर्ण रिकामी होईल हेच आपल्याला काढायचं होतं. तर किती टाकी रिकामी होण्यासाठी 12 तास लागतील. म्हणजे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे. तर ती टाकी जी आहे तर ती भरलेली टाकी दोन्ही नळ चालू केल्यास 12 तासात रिकामी होईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. एका मोटरसायकलच्या टाकीतील पेट्रोल 10 दिवस पुरते तर दररोज 25% जास्त पेट्रोल वापरले
तर ते किती दिवस पुरेल आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एका टाकीतील पेट्रोल जे आहे तर ते आपल्याला 10 दिवसाला पुरतं आहे. दररोज जर 25% जास्त पेट्रोल वापरलं म्हणजे तर ते किती दिवस पुरेल आपल्याला काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे ते लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे, पेट्रोल जे आहे तर ते एका गाडीतील तर ते सुरुवातीला किती 10 दिवस पुरते. आपण काय करायचं, समजा रोज जर 1 लिटर पेट्रोल वापरले जात असेल म्हणजे रोज दिवसाला 1 लिटर पेट्रोल वापरले जात असेल, मग आता काय झालं आहे त्यामध्ये 25% जास्त वाढ झाली आहे. 25% आपल्याला जास्त वापरायचं आहे म्हणजे एक्सच्या 25% जास्त म्हणजे 1.25 एक्स आपल्याला वापरायचं आहे. तर ते किती दिवस पुरेल आपल्याला काढायचं आहे. तर आता रोज 1 लिटर वापरलं तर आपल्याला किती 10 दिवस पुरतं आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे 1.25 लिटर म्हणजे 25% वाढलं म्हणजे 1.25 एक्सला किती लागेल. तर आपण काय करतो, हे व्यस्त चलन असल्यामुळे तिरकस गुणाकार करत नाही तर सरळ गुणाकार करतो. म्हणजे एक्स गुणवले 10 भागिले हे 1.25 एक्स, तर एक्स कट होणार. 10 भागिले 1.25 जर तुम्ही केलं तर ते किती येतं, तर ते आता इथे जर आपण काय करणार 1000 म्हणजे वर 100 गुणलं खाली 100 गुणलं 1000 भागिले 125 आले. 125 8 1000 म्हणजे किती 8 दिवस. म्हणजे 25% जर ते पेट्रोलची क्षमता आपण वाढवली रोजची वापरायची तर ते जे पेट्रोल आहे तर ते आपल्याला म्हणजे सुरुवातीला जर 10 दिवस पुरत असेल तर 25% जर वाढवले पेट्रोलची क्षमता तर ते 8 दिवस इतकंच पुरणार आहे. म्हणजेच आपला आन्सर काय असेल, तर म्हणजे आपलं जे आन्सर आहे तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे मोटरसायकल एका टाकीतील जर पेट्रोल 10 दिवस पुरत असेल तर दररोज 25% जर जास्त आपण वापरलं तर ते 8च दिवस पुरणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर आता प्रश्न क्रमांक 14 इथे तुम्ही थोडं पाहू शकता. तर इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, तर इथे 5 + 52 + 53 + 54 म्हणजे ह्या 51 + 52 53 54 ते 99 100 पर्यंत याची बेरीज करून आपल्याला याचं आन्सर काढायचं आहे. तर इथे थोडी PDF थोडी ही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे गणित आहे. मग 51 ते 100 पर्यंत क्रमाने संख्येची आपल्याला बेरीज काढायची आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे 51 ते 100 पर्यंत आपल्याला इथे बेरीज काढायची आहे. तर आता n, आता 51 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या आहेत त्याला आपण n म्हणतो. तर एकूण 50 संख्या येतात म्हणजे 51 ते 100 पर्यंत 50 संख्या म्हणजे n बरोबर 50 आलं. तर दिलेल्या क्रमावर संख्येची बेरीज आपण कसं करतो, फॉर्म्युला काय असतो n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हा फॉर्म्युला असतो. तर n म्हणजे एकूण संख्या किती होतात, तर 51 ते 100 मध्ये 50 होतात म्हणजे 50 भागिले 2 पहिली संख्या आहे 51 आणि शेवटची कोणती आहे 100. मग 51 अधिक 100 म्हणजे किती 151 आणि 50 भागिले 2 किती 25 म्हणजे 25 गुणिले 151 जर तुम्ही केलं तर त्याचा गुणाकार किती येतो 25 म्हणजे 3775 जो आहे तर याचा गुणाकार येतो. म्हणजे 30 जे आहे तर ते 51 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज असणार आहे 3775. म्हणजे आपला आन्सर काय असेल, तर इथे ऑप्शन ए मध्ये दिलं तुम्ही पाहू शकता. तर 3775 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तसे मित्रांनो तुम्हाला जर याची PDF फ्रीमध्ये हवे असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. त्याची जी लिंक आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये PDF मिळवू शकता. तर पुढील प्रश्न क्रमांक 15. तर काय दिलेलं आहे इथे 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीपैकी कोणती संख्या असेल. तर आता पॉईंटच्या पुढे 4 घरं आहेत म्हणून त्याचं वर्गमूळ काय असणार आहे, पॉईंटच्या पुढे 2 घरे असलेलं. 9चं वर्गमूळ 3 असतं पण पॉईंटच्या पुढे 3 म्हणजे 0.03 हे काय असणार आहे, तर त्या 0.0009चं वर्गमूळ असेल. ऑप्शन बी मध्ये दिलं तुम्ही पाहू शकता. तर PDF थोडी ब्लर झालेली आहे तर मी इथे वाचून तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतो. तर इथे काय दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 16. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत. तर त्यावेळेचा हा म्हणजे करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कोण होते त्यावेळेस, म्हणजे आता देखील तेच आहेत म्हणजे सध्या आता निवडणुका जवळ आले. तर कोण आहेत, तर राजीव कुमार हे सध्याला आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. कोण, राजीव कुमार. पुढील प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता देश नाटोचा सदस्य देश नाही. तर नाटो जी संस्था आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणतो त्याला, तर त्याचा सदस्य नाही असं विचारलेलं आहे. तर त्यामध्ये पोलंड आहे का, तर पोलंड हा सदस्य आहे. जर्मनी सदस्य आहे. त्याप्रमाणे स्पेन देखील त्याचा सदस्य आहे. पण बेलारूस जो आहे तर तो बेलारूस हा देश जो आहे तर तो नाटोचा सदस्य नाही. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत. तर मुख्य सचिव आपल्याला विचारले. तर हे अगोदर कोण होते, सीताराम कुंटे होते. तर त्यावेळेस म्हणजे 2023ला परीक्षा झाली तर कोण होते, तर सध्याला देखील तेच आहेत. कोण, मनु कुमार श्रीवास्तव
हे सध्याला आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असेल मनोकुमार श्रीवास्तव. प्रश्न क्रमांक 19 काय दिलेलं आहे ते, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल कोणते विधान सत्य नाही, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं सत्य नसलेलं. तर आता इथे ऑप्शन 1 काय दिलं आहे, त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत, तर हे बरोबर आहे. तर त्या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. 2 मध्ये काय दिले, त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, तर हे चुकीचं आहे. म्हणजे हे एक आपल्या आन्सरमध्ये असणार आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती नाहीत, त्या दुसऱ्या आहेत महिला, पहिल्या प्रतिभाताई पाटील आहेत. 3 नंबरमध्ये काय दिले, त्या भारताच्या आज पोवेतोच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत, तर हे योग्य आहे. तर आत्तापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, हे देखील विधान योग्य आहे. म्हणजे 1 आणि 3 हे योग्य आहेत. आणि 4 मध्ये काय दिले, त्या मध्य प्रदेश या राज्याच्या माजी राज्यपाल आहेत, तर हे चुकीचं आहे. तर त्या नव्हत्या राज्यपाल, तर ह्या त्या मध्य प्रदेश राज्याच्या नव्हत्या. तर कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, हे चुकीचे ठरतं 2, आणि हे 4 देखील चुकीचे ठरतं. म्हणून 2 व 4 ही जे आहेत तर ते चुकीचे आहेत, त्यांच्याबद्दल सत्यविधाने नाहीत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. मूळ RRR हा चित्रपट कोणत्या प्रादेशिक भाषेतील आहे. म्हणजे RRR चित्रपट आता तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच आहे, पण त्याची मूळ जी भाषा आहे तर ती कोणती आहे, तर ती तेलुगू भाषेतील हा चित्रपट आहे. कोणती मूळ जी भाषा होती त्याची तर ती तेलुगू भाषा आहे. म्हणून ऑप्शन 1 जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 21. 2023 मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे. तर आता हा क्रिकेट वर्ल्ड कप झालेला आहे, तर तो कोणाकडे होता, आपला भारताच्याकडे यजमानपद होतं. फायनलमध्ये भारताचा पराभव झालेला होता ऑस्ट्रेलियाकडून. म्हणजे ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 22. मुस्लिम धर्मीयांचे पवित्र ठिकाण मक्का जे आहे तर मुस्लिमांचं जे पवित्र ठिकाण मानलं जातं, तर ते कोणत्या देशात आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर ते कोणत्या देशात आहे, तर सौदी अरेबिया या देशात मक्का हे त्यांचं ठिकाण आहे. मुस्लिम म्हणजे धर्मियांचं ते पवित्र ठिकाण मानलं जातं मक्का, जे की सौदी अरेबिया या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. युनो म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या सुरक्षा समितीवर कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश नाही. तर आता एकूण 5 कायमस्वरूपी सदस्य आहेत. त्यामध्ये कोण आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, चीन आहे, अमेरिका आहे, त्याप्रमाणे जर्मनी आहे. पण जपान जो आहे तर तो त्यामध्ये सदस्य, त्याच म्हणजे जो स्थायी सदस्य आहे तर तो जपान नाही आहे, म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनोचा. म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे जपान. म्हणजे युनोची जी सुरक्षा परिषद असते तर त्याचा स्थायी सदस्य जपान नाही. पुढील प्रश्न क्रमांक 24. सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे. तर तो ऑप्शन आहेत 3रा, 2रा, 5वा व 7वा. तर सर्वाधिक वनक्षेत्रामध्ये आपलं जे महाराष्ट्र आहे तर ते कितव्या नंबरला आहे, तर ते 5व्या नंबरला येतं. म्हणजे सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 25 पुढील पाहूयात. गुलाबी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर आता म्हणजे गुलाबी क्रांती जी आहे तर ती झिंगे किंवा कोळंबी जी आहे तर त्या कोळंबी आणि झिंगे उत्पादनाशी संबंधित ती गुलाबी क्रांती ओळखली जाते. म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे. तर मित्रांनो, आपला जो सोलापूर शहरचा 2021 साली झालेला आपला इथे पेपर चालू आहे, त्याचा आज आपण ते पार्ट 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याची सुरुवातीची महत्त्वाचे असे 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.